आवास योजना आहे ती पण SRA स्कीमप्रमाणे राबवावी. जे आताचा अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये महिला, आरोग्य, शिक्षण याच्यामध्ये भरीव तरतूद नाही. घनकचऱ्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. जो 700 रुपये टनानी कचरा उचलायचा तो आता 2100 गेला आहे. हा फक्त ठेकेदारांसाठी आणि पैसे खाण्यासाठी अर्थसंकल्प आहे का असा नागरिकांमध्ये चर्चा आहे. मागच्या बजेटमधले सुद्धा 1000 कोटी यांच्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही हे सिद्ध होते. म्हणून या नागरिकांच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष हा लोकांचे प्रश्न घेऊन ह्या महापालिकेसमोर उभा ठाकलेला आहे. येणाऱ्या काळात एवढ्या वगैरे जर यांनी ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र स्वरूपाचं देखील आंदोलन काँग्रेस पक्ष छेड टाकेल. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस यांच्या वतीने धरणे आंदोलन चालू आहे. पनवेल महानगरपालिकेच्या कोणकोणत्या प्रश्नावरती आपण धरणे आंदोलन करत आहात? आपण पाहिलं असेल ज्या वेळेपासून महापालिका अस्तित्वात झाली त्या वेळेपासून सातत्याने इथे जो वाढीव मालमत्ता कर आहे, विजया मालमत्ता कर, इथे पनवेलवासियांना मुबलक पाणी पुरवठा नाही. इथे फक्त एकच लक्ष बनवलेलं आहे, रस्ते नाल्याची कामं चांगली असताना सुद्धा ते कामं पुन्हा ठेकेदारांना देऊन त्याच्यातून टक्केवारीसाठी हे प्रशासन आहे असा नागरिकांमध्ये सवाल आहे. काही एजन्सीची जे आपले कामगार काम करत होते त्यांच्या पगारातून देखील पैसे हे ठेकेदार खात होता आणि त्याला अधिकारी पाठीशी घालतात. म्हणजे नियोजन शून्य असं कारभार या महापालिकेचा आहे. म्हणून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महापालिकेच्या मुख्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्याच्या पनवेल महापालिकेचं काम असतं आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी जे अर्ज दिलेले आहेत त्याची कोणत्याच प्रकारे पूर्तता झाली नाही अशी आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांची आमच्याकडे कंप्लेंट्स आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये महापालिकेने त्यांना कोणत्याही प्रकारे उत्तर दिलेलं नाही आहे आणि ह्याच अनुषंगाने आज महापालिकेच्या इथे आम्ही धरणे आंदोलन करत आहे. येणाऱ्या काळामध्ये जो बजेट झालं आहे त्या बजेटमध्ये महापालिकेने नागरिकांसाठी कोणत्या सुविधा आणि कोणत्या योजना राबवलेल्या आहेत ह्या संदर्भामध्ये आम्हाला त्याची माहिती आहे. त्याचबरोबर पाणी प्रश्न आणि ह्या जे महत्त्वाचे आम्ही 7 विषय घेतलेले आहेत ह्या विषयाच्या संदर्भामध्ये महापालिकेला आम्हाला उत्तर देणं क्रमपात्र आहे. कारण नेहमी आमचे जे अर्ज आहेत अनेक पदाधिकाऱ्यांनी अर्ज दिलेले आहेत पण त्यांच्या कोणत्याही प्रकारे त्यांना त्या मागे उत्तर दिलं जात नाही. त्यामुळे आता महापालिकेने नागरिकांच्या समस्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. कारण काँग्रेस पक्ष हा नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे, जनसामान्यातला पक्ष आहे आणि आम्ही जनसामान्याच्या समस्या घेऊन आज महापालिकेच्या समोर धरणे आंदोलन करत आहोत. आणि आम्हाला एवढंच आहे की महापालिकेतल्या प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्या. राहुल जी संघर्ष करो, राहुल जी संघर्ष करो, सतपाल जी संघर्ष करो, लड़ेंगे लड़ेंगे. महानगरपालिकेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या काँग्रेस पक्षाचा रद्द करा काँग्रेस पक्षाचा रद्द करा.
पाणी प्रश्न सोडवायलाच पाहिजे. पाणी प्रश्न सोडवायलाच पाहिजे. पाणी प्रश्न सोडवायलाच पाहिजे. चौकशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. निकृष्ट नाले व रस्त्यांची चौकशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. पाणी पाणी